काय लागणार सुरुवातीला? प्रथम ते तळलेले ब्रेडचे तुकडे. बरं, सगळे लागतील ना? हो हो. पुढे कुस्करलेला बटाटा, चिरलेला कांदा. चिरलेला कांदा, कांदा सगळं लागेल ना? हो, कारण कुठल्याही भेळीमध्ये किंवा आपण चाटच्या सगळ्या पदार्थांमध्ये कांद्याचा वापर खूप करतो. पुढे पुढे चिरलेला टोमॅटो. चिरलेला टोमॅटो. नंतर त्याच्यामध्ये तिखट चटणी. तिखट चटणी ज्याच्यामध्ये हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ. हो. पुढे नंतर गोड चटणी 1 चमचा. हेजला आपण काय केलं होतं? रात्री भिजवलेलं खजूर. हो, खजूर, चिंच आणि काळे मानगे. पुढे पुढे चाट मसाला थोडासा. नंतर त्यामध्ये मीठ. हो. पुढे काय? नंतर शेव. त्याच्यामध्ये शेव घालायची. किती घालायची आहे? अजून दिसतंय ना भारी? विचार करा माझं काय होत असेल. एवढी भूक लागली आहे मला. मिक्स करायचं. मिक्स करायचंय घ्या करून. बरे, मिक्स करता करता मला सांगा, तुम्ही आम्हाला तुमच्या अजून हॉबीज सांगितलंच नाहीत. काय आवडतं तुम्हाला? मला डान्स करायला आवडतं. शिकलायत तुम्ही प्रॉपर? नाही, शिकला नाही, असंच घरी घरच्या घरी. हो. म्हणजे एखादं जर गाणं चालू असेल ती त्याची कोरिओग्राफी पाहून, तो डान्स पाहून तुम्हाला करायला आवडतो. हो. बरं, अजून ह्याच्यापेक्षा वेगळ्या? गाणं ऐकायला आवडतं. गायला आवडतं का? तेवढा चांगला आवाज नाहीये. चांगला आवाज नसला तरी आपण मनापासून गायला ना की ते सगळ्यांना ऐकायला खूप आवडतं. गाणार का आमच्यासाठी एखादं गाणं? लाजू नका, गा बरं. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. नाही जरी सरी तरी भिजले अंग पाण्याने. सोचू तुम्हें पर भी बरसे सावन जुमाने. शिंपला से शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. क्या बात आहे, तुम्ही खरंच गाणं शिका. फार मनापासून सांगतो, तुम्ही अजून छान गायला लागाल. हो, नक्की. थँक्यू सो मच आमच्यासाठी गाणं गायल्याबद्दल. आता हे मिक्स झालंय? हो, झालंय. पुढे काय करायचंय? पुढे आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया. ते घ्या. त्यावर थोडीशी शेव अजून हे करून घेऊ. स्प्रेड करायची. हो. आणि चाट मसाला थोडासा. बघा. हो, बस. पुरे? हो, पुरे. आणि आता मी सांगतो काय करायचंय. ते छान दिसायला हवं, त्याला एक वेगळी टेस्ट यावी म्हणून त्याच्यावरती कोथिंबीर पेरायची. बरोबर ना? कसं माहिती बरं मला? अशा प्रकारे ही जी ब्रेडची भेळ आहे ना, ही टेस्टी तर आहेच आहे, दिसायला तर छान आहेच आहे, पण खाऊच्या डब्यात न्यायला एक फार छान पदार्थ आहे. म्हणजे एरवी जे मुलं भरलेला डबा घरी परत आणतात, असे पदार्थ दिले तर कुठलाच मुलगा घरी परत आणणार नाही भरलेला. तो सगळा रिकामा करून आणेल. बरोबर? झाला आपला पदार्थ त्या. घ्या चमचा आणि लगेच खायला सुरुवात करा. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?